नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर। पचायलाही हलकी, उपवासालाही जमेल अशी खीर। बघू शकता तुम्ही किती दाटसरपणा आहे। तर चला आता लागूयात तयारीला खीरीच्या। तर इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालायचा। तुम्हाला हवे तसं घेऊ शकता तुम्ही। मी इथे 3 माणसांच्या प्रमाणामध्ये म्हणजे 3 माणसाला पुरेल अशी करणार आहे। तर आता साबुदाण्याला छान असे धुवून घ्यायचे स्वच्छ, आणि धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा आपला पूर्ण भिजेल इतके पाणी घालायचे आणि त्याला झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे। चला तर बघूयात, आपला साबुही भिजून तयार आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण खीरीची तयारी करूया। तर इथे मी कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे। तूप गरम झाले की त्यामध्ये 1 विलायची घालायची, थोडासा मनुका घालायचा आणि 7 ते 8 काजू बदाम बारीक कट करून घालायचे। उपवासालाही चालते ही खीर, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। चला तर काजू बदाम आणि मनुका छान असे परतवून झालेले आहेत तुपामध्ये। आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालत आहे मी। तर आता दूध घालून झालेले आहे। आता ह्याला छान अशी एक उकळी आणून घ्यायची। चला तर दुधाला उकळी आलेली आहे, बघू शकता। आता त्यामध्ये जो भिजू घातलेला साबुदाणा होता तो घालून घ्यायचा आणि त्याला चमच्याने छान असे परतवून घ्यायचे। त्यावर थोडेसे केसर घालायचं, म्हणजे रंगही सुरेख येतो आणि दिसायलाही छान दिसते। तर केसर घातल्यानंतर परत एकदा त्याला परतवून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिटाला सारखं त्याला चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपला जो साबू आहे तो खाली तळाला लागणार नाही। तर बघू शकता साबू शिजून तयार आहे आपला दुधामध्ये, कसा घट्टसरपणा आलेला आहे। अजून आपली साखर घालायची राहिलेली आहे। साखर शेवटला घालायची, म्हणजे साबू जो आहे तो छान शिजेल। नसता साखर जर लवकर आपण घातली तर आपला जो साबू आहे तो चिकट होतो। तर आता इथे मी 1 वाटी साबूला 1 वाटी साखर घातलेली आहे। मला जास्त गोड नाही आवडत ही खीर, त्यामुळे मी साबूमध्ये थोडी साखर कमी घातलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही घालू शकता। आता ह्याला परत 2 ते 3 मिनिटे छान असे शिजवून घ्यायचे। तर बघू शकता खीर शिजून तयार आहे, कसा घट्टसरपणा आलेला आहे, दिसायलाही एकदम छान दिसत आहे। एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।